सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप शिवसेनेत वॉर. जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना थेट इशारा. पालकमंत्री कोणीही असू दे, फरक पडत नाही. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यात निधींवरून झुपली. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्यात लोकांना कोणी वाली नाही असं वाटत असेल तर भारतीय जनता पक्ष पाठीशी उभा आहे, त्यामुळे पालकमंत्री कोणीही असू दे, फरक पडत नसल्याचा इशारा तांबवे येथील भरसभेत दिलेला आहे. पाटण मतदारसंघात छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना आणून दम दिला असल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जयकुमार गोरेंनी केला. तसेच या ठिकाणचे पालकमंत्री सत्यजित पाटणकर बच्चूदादात असल्याचं सांगत दिवसलेलं आहे. लोकांना वाटतं कोण याला वाली नाही, पण मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलोय, तांबवे असेल, पाटण तालुका असेल आणि या जिल्ह्यातला कुठलाही जिल्हा परिषद गट पंचायत समिती गाव असेल, या सगळ्या लोकांना विश्वास द्यायला आलोय. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, कुठलाही प्रशासकीय प्रेशर आपल्या पुढे चालणार नाही. मग भलं पालकमंत्री कुणी असला तरी फरक पडणार नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी त्या बच्चूदादा काळजी करू नका. काही झालं तरी पाटणचा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री बच्चूदादाच आहे. बिलकुल चिंता करू नका. सातत्याने मला माहिती आहे इथं काय होतंय. छोट्या छोट्या कार्यकर्त्याला दम देऊन, छोट्या छोट्या कार्यकर्त्याला अडचण आणून, त्याला आणून ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा लोकांना त्रास द्यायचं काम केलं जातं. आता इथून पुढे चालणार नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबी. आम्हाला आमच्या लोकांचं संरक्षण करण्याचे, आम्ही तुम्हाला नाही त्रास देणार, आम्ही कुणाच्या वाट्याला नाही जाणार, आम्ही नाही. येणाऱ्या 9 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आहेत. पाटण मतदारसंघातील निकालानेच उत्तर जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला माझ्या तालुक्यातील जनता देईल असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. माननीय जयकुमार गोरे भाऊ हे आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत. त्यांनी काय वक्तव्य केलं हे काय त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही, पण पालकमंत्री हे संविधानिक पद आहे. मी जसा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसं माननीय जयकुमार भाऊ सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मग मी जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन म्हटलं की पालकमंत्री कुणी असू द्या, निधी मीच देणार, असं होत नाही. संविधानिक पद आहे, संविधानिक अधिकार आहेत. जिल्हा नियोजन समितीमधला निधी देण्याचे अधिकार सगळे पालकमंत्र्याला आहेत. आणि राहिला प्रश्न आमदार माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरेंचा ग्रामीण विकास विभागाशी संबंधित निधीचा, तो निधी सुद्धा वितरण करण्यासंदर्भामध्ये महायुती सरकारमध्ये एक समन्वय समितीमध्ये प्रमाण ठरलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला किती निधी, शिवसेनेला किती निधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती निधी हे राज्याच्या महायुतीच्या समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे. ठीक आहे, ह्या समन्वय समितीतल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. जयकुमार गोरे भाऊंनी जरी समजा असं वक्तव्य केलं असलं, माझ्या मतदारसंघात येऊन जरी केलं असलं, मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही. येणाऱ्या 9 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आहेत. माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातले निकालानच उत्तर जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याला माझ्या तालुक्यातली जनता देईल.